यानंतर काव्याला काही काव्य गुण असतात की ज्या काव्य गुणामुळे हे काव्य त्याला सौंदर्य प्राप्त होत आहे। जसं माणसांच्या अंगी काही गुण असतात आणि त्या माणसांच्या अंगी असणाऱ्या गुणामुळे समाजामध्ये माणसांना त्या ठिकाणी अशा प्रकारे मान सन्मान दिला जातो। दोष असतील तर मान सन्मान मिळणार नाही, पण माणसांच्या अंगी जर गुण असतील तर मग मात्र अशा प्रकारे निश्चितच त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान त्याचं त्या ठिकाणी वाहवा केली जाते। त्याच पद्धतीने पद्यामध्ये सुद्धा एकूणच काही काव्यगुण असतात की ज्या गुणामुळे काव्याची शोभा वाढली जाते। जसं आपण 10वीपर्यंत अलंकार अभ्यासलेले आहे। माणूस जसा किंवा आमच्या भगिनी जशा अनेक अलंकार आपल्या शरीरावर परिधान करतात, मग हे सोन्याचे अलंकार आहे। हे अलंकार परिधान केल्यामुळे शरीराला सौंदर्य प्राप्त होतं। पण या ठिकाणी अलंकाराचा वापर करून जसं मराठी साहित्यातील काव्याला सौंदर्य प्राप्त होतं, तसे काही काव्यगुण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे। त्यामध्ये पहिला काव्यगुण सांगितलेला आहे प्रसाद। काव्यगुणाचा पहिला प्रकार म्हणजे प्रसाद आहे। प्रसाद म्हणजे सोपेपणा। प्रसाद याचा अर्थ सोपेपणा सांगितलेला आहे। काव्य वाचल्यानंतर त्या काव्याचा अर्थ जो साधा आणि सुलभ अर्थ आहे तो आपल्याला समजणं किंवा आकलन होणं म्हणजेच प्रसाद या गुणाचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी होत आहे। एक उदाहरण देतो, ते उदाहरण आपण ऐकलं की तुम्हाला त्याचा अर्थ लगेच कळणार आहे। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हादी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। हे जे काव्य आहे, या काव्यपंक्ती आपल्या कानावर पडल्यानंतर त्याचा अर्थ लगेच आपल्या लक्षात येतो। अर्थ सोपा आहे, सुलभ आहे आणि त्या अर्थामधून एकूणच आपल्याला जाणीव होती की एकूणच संसारामध्ये अडकल्यानंतर, प्रपंचामध्ये पडल्यानंतर किती संकट आपल्या समोर उभी राहतात, किती अडचणी समोर राहतात। संसार करणं, प्रपंच करणं हे वाटतं तितकं सोपं नाही। आधी हाताला चटके बसतात आणि तेव्हाच आपल्याला भाकर मिळते। म्हणजे साधा आणि सोपा अर्थ या उदाहरणातून आपल्या दिलेला आहे। म्हणून हा काव्यगुणाचा पहिला प्रकार म्हणजे प्रसाद या ठिकाणी स्पष्ट केला आहे। दुसरा गुण सांगितला आहे तो म्हणजे माधुर्य। माधुर्य म्हणजे मधुरता किंवा गोडवा। मधुरता किंवा गोडवा। ज्या काव्यपंक्ती ऐकल्यानंतर आपल्याला त्यातून किंवा ज्या काव्यपंक्तीमध्ये मधुर शब्दांचा वापर केल्यानंतर ते गाणं, ते काव्य आपल्याला गुणगुणावंसं वाटतं, तेव्हा त्या ठिकाणी माधुर्य हा गुण आपल्याला दिसून येतो आहे। मग या ठिकाणी बालकवींच्या एका कवितेचं उदाहरण आपल्याला देता येईल। श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। आता येणारा महिना हा आता पुढचा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। कधी ऊन पडतं तर कधी पावसाच्या सरी कोसळतात। श्रावण महिन्यामध्ये आजूबाजूला बघितलं तर संपूर्ण सृष्टी कशी हिरवीगार बनली आहे। आल्हाददायक अशा प्रकारचं कोवळं लुसलुशीत गवत आपल्याला दृष्टीस पडतं। हे श्रावण महिन्यातलं एकूणचं वर्णन बालकवी यांनी आपल्या कवितेमध्ये केलं आहे आणि ह्या काव्यपंक्ती वाचल्यानंतर किंवा आपल्या कानावर पडल्यानंतर एक गोड वाटतं आहे, मधुरता निर्माण होते। काय सुंदर वर्णन केलं आहे श्रावण महिन्याचं आणि हे वर्णन ऐकल्यानंतर ऐकणाऱ्या व्यक्तीला कसं ऐकावं असं वाटतं, म्हणजेच ते वर्णन गोड आहे, कानाला मधुर वाटतं, पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं आणि असं जेव्हा होतं तेव्हा तो माधुर्य गुण असतो। तिसरा गुण, काव्य गुणाचा तिसरा प्रकार शेवटचा सांगितला आहे ओज। ओज म्हणजे उत्साह किंवा वीरपणा। आता
वीरपणा म्हटल्यानंतर तुम्हाला पुन्हा वीररसाची आठवण होईल. आपण नवरस पाहिले, त्या नवरसामध्ये वीररस होता. आणि ओज याचा अर्थ उत्साह किंवा वीरपणा आहे. वीरश्री, अंगामध्ये वीरश्री संचरणी. सिंहगडावर तानाजी मालुसरे जसं बेभान होऊन लढत होते, अंगात वीरश्री संचारलेली आहे. तशा प्रकारे या ठिकाणी जेव्हा काव्यामध्ये दमदार आणि जोरकस शब्दांचा वापर करून वीरश्री, शौर्य, पराक्रम या बाबींचं जेव्हा त्या ठिकाणी दर्शन होतं, तेव्हा त्या ठिकाणी ओज हा काव्यगुण आपल्या लक्षात येतो आहे. तेच मगाचं उदाहरण आपल्याला घेता येईल या ठिकाणी. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या, उडवीन राई राई एवढ्या. अशा प्रकारच्या ह्या काव्यपंक्तीमधून वीरपणाची जाणीव आपल्याला होते आहे. वीरपणा आहे त्या शूर सरदाराचा, शूरवीराचा वीरपणा, त्याचं एकूणच शौर्य, त्याचा पराक्रम. अशा प्रकारच्या प्रसंगातून, अशा प्रकारच्या वर्णनातून तिसऱ्या गुणामध्ये, ओज या गुणामध्ये आपल्याला त्याचं दर्शन या ठिकाणी होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी काव्य, मराठी गद्य यामध्ये सौंदर्य निर्माण करण्यासाठी अशा ह्या 3 काव्यगुणांचा ओतपोत वापर केला जातो आहे. प्रसाद, माधुर्य, ओज हे काव्यगुण त्या ठिकाणी कवी वापरून त्या काव्याला एक सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कवी करत असतो. आता पुढील महत्त्वाचा भाग आपण बघूया, तो म्हणजे गद्य आणि पद्य यांच्यामध्ये असणारा फरक. पद्य यातील फरक. मागील तासाला तुम्ही गद्याबाबत या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. लेखकाने लिहिलेलं जे लेखन आहे त्याला आपण गद्य असं म्हणतो. सरळ सरळ अर्थ आहे. आणि कवीने लेखन केलेलं जे साहित्य आहे त्याला आपण पद्य किंवा कविता असं म्हणत असतो. स्थूलमानाने काही साहित्यक हे गद्याचं लेखन करतात. त्यामध्ये कादंबरी असेल, कथा असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, प्रवास वर्णन आहे, ललित वर्णन आहे. तर या सगळ्या भागाला आपण गद्य असं म्हणतो. आणि पद्य यामध्ये काही साहित्यिक हे मात्र फक्त काव्य लेखन करतात, कविता लेखन करतात. परंतु काही साहित्यिक मात्र असे आहेत की जे सगळ्याच प्रकारचे लेखन करतात. कथा, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णन, चरित्र, आत्मचरित्र यांच्याप्रमाणेच काव्य लेखन सुद्धा ते करतात. त्यामध्ये प्रामुख्याने मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध नाव आपल्या समोर येतं आणि ते म्हणजे ग. दि. माडगूळकर. ग. दि. माडगूळकर यांनी केवळ कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, काव्य वर्णन एवढंच लेखन केलं नाही, तर पूर्व काळातील असंख्य मराठी चित्रपटांचा संवाद लेखन त्यांनी केलेलं आहे, कथा लेखन केलेलं आहे. आणि म्हणून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण ग. दि. माडगूळकर यांच्याकडे बघतोय. त्यांच्याप्रमाणेच दुसरं नाव आपल्याला घेता येईल. मराठी साहित्यातील एक विनोदी व्यक्तिमत्व, विनोदी साहित्यिक प्रल्हाद केशव आत्रे किंवा ज्यांना प्र. के. आत्रे असे आपण म्हणतो आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे कथा, कादंबरी, नाटक याबरोबरच कविता लेखनसुद्धा केले आहे. आणि त्यांच्या बऱ्याचशा बहुतांशी ह्या विनोदी कविता खूप गाजलेल्या आहे. पुढे मुद्द्यामध्ये आपल्याला प्र. के. आत्रे यांची एक विनोदी कविता अभ्यासायची आहे. आपण त्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे की प्र. के. आत्रे यांची ती विनोदी कविता किती सुंदर आहे. तर असे प्र. के. आत्रे असतील, महात्मा फुले असतील. महात्मा फुले यांनी सुद्धा जसं शेतकऱ्याचा आसूड हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. गुलामगिरी असेल, त्याचप्रमाणे पूर्व काळामध्ये ज्यांच्यावरती अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा एकूणच घटकावर महात्मा फुले यांनी लेखणीच्या माध्यमातून काव्य लेखन केलं आहे. आणि या काव्य लेखनातून त्यांनी रंजल्या गांजल्यांच्या सगळ्यांच्या समस्या व्यक्त करण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. त्यानंतर ज्यांचं नट सम्राट हे नाटक 7 समुद्रापलीकडे गेलेलं आहे, असे
मराठी साहित्यातील विष्णू वामन शिरवाडकर किंवा ज्याला आपण विवा शिरवाडकर असंही म्हणतो आहे, किंवा ज्यांना आपण कुसुम अग्रज या टोपण नावाने ओळखतो. तर असे विवा शिरवाडकर यांचं सुद्धा कथा, कादंबरी आणि नाटकाच्या बाबतीमध्ये जसं लेखन आहे तसं काव्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांची सुद्धा आपण स्वातंत्र्य देवीची विनवणी ही कविता पुढं लक्षात घेणार आहे. सांगायचं तात्पर्य की या सगळ्या साहित्यिकांनी जसं कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, चरित्र याचं लेखन केलं, त्याचबरोबर काव्यलेखन सुद्धा त्यांनी केलं आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचं लेखन, अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण जसं त्यांना म्हणतो असे विवा शिरवाडकर असतील. त्यानंतर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी सुद्धा अशा प्रकारे काव्यलेखन केलं आहे, किंवा कथा, कादंबरी यामध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलं आहे. सावरकरांची कविता ही सगळ्यांच्या परिचय आहे. ने मजसी रे सागरा प्राण तळमळला ही सावरकरांची प्रसिद्ध झालेली कविता आपल्यासमोर आहे. त्यानंतर गिरिजाकीर हे नावसुद्धा तुमच्या परिचयाचं नसेल, पण मराठी साहित्यामध्ये गिरिजाकीर या अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा प्रकारच्या कवयित्री आहे. परंतु कवयित्रीबरोबर त्यांनी सुद्धा कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, चरित्र या बाबतीत विपुल अशा प्रकारचं लेखन केलं आहे. यांच्याप्रमाणेच बहुतांशी नावं तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. असे अनेक साहित्यिक आहेत की ज्यांनी सगळ्या प्रकारचं लेखन केलं आणि काव्यामधून त्यांनी मराठी कवितेला एकूणच उच्च दर्जा हा प्राप्त करून दिलेला आहे. आता आपण पाहत होतो की गद्य आणि पद्य यातील फरक पाहत असताना सुरुवातीला गद्य हे जसं शब्दापासून वाक्य बनतं, वाक्यापासून परिच्छेद बनतो, तशा प्रकारे पद्य हे ओवीपासून त्याचं कडवे त्याची रचना तयार होत असते. पद्यामध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आशय सौंदर्याच्या माध्यमातून कवी आपली विचार, आपली भावना, आपली कल्पना त्या ठिकाणी मांडत असतो. हे पद्य अनेक प्रकारचे आपल्याला पाहता येईल. ऐतिहासिक पद्य आहे, पौराणिक पद्य आहे, अर्वाचीन पद्य आहे, प्राचीन पद्य आहे, आधुनिक पद्य आहे, निसर्ग वर्णनपर पद्य आहे, देशभक्तीपर पद्य आहे, किंवा कवी नारायण सुरे यांनी कामगारांच्या व्यथा आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला, तर कामगारांच्या जीवनावर वर्णन करणारे सुद्धा काव्य आपल्याला पाहायला मिळतं. किंवा नामदेव ढसाळ यांनी सुद्धा आपल्या काव्यामधून गरीब दलित बांधवावर होणारा अन्याय अत्याचार त्याला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून त्यांचे प्रश्न आपल्या काव्यातून मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. एक एक काव्य आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. पहिलं काव्य निसर्ग काव्य. मराठी साहित्यामध्ये त्र्यंबक बापूजी ठोंबरे किंवा ज्यांना आपण बालकवी या नावाने ओळखतो, त्यांनी निसर्ग घटकांचं बारीक सारीक वर्णन केलेलं आहे. निसर्गांची बारीक सारीक रूपं, लहान मोठी घटक, मग त्या ठिकाणी तो समुद्र असेल, डोंगर, दऱ्या, पर्वत, साऱ्या बारीक सारीक घटकांचं वर्णन आपल्या काव्यातून त्यांनी केलेलं आहे. त्यांची फुलराणी ही कविता खूप प्रसिद्ध आणि गाजलेली आहे. त्या काव्यामध्ये जसं ते म्हणतात की हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, डोलत होती, नाचत होती. तर एकूणच निसर्गाच्या अनेक घटकांचं वर्णन बालकवींच्या काव्यातून आपल्याला प्रत्येक घटकामधून त्याचा अर्थ समोर येतो आहे, त्याचं दर्शन आपल्याला होत आहे. दुसरं काव्य आपल्या समोर येत आहे प्रेम काव्य. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठी साहित्यामधील एक विनोदी कवी म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो असे प्रल्हाद केशव अत्रे, किंवा ज्यांना प्रके अत्रे असे आपण म्हणतो, किंवा कविता लेखन करत असताना प्रके अत्रे यांनी केशव कुमार या टोपण नावाने काव्य लेखन केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रके अत्रे यांची प्रेमाचा गुलकंद नावाची अत्यंत विनोदी अशी कविता आहे. मागच्या जुन्या 12वीच्या अभ्यासक्रमात प्रेमाचा गुलकंद ही अत्यंत सुंदर कविता कवी प्रके अत्रे यांची आपल्याला पाहायला मिळते. त्या कवितेत ते म्हणतात
की बागेतून किंवा बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावी तिजला नेमाने. म्हणजे या काव्यामध्ये त्यांनी विनोदाचा ओतपोत वापर केलाय. एक तरुण एका मुलीला दररोज एक गुलाबाचं फुल आणून द्यायचा. त्या तरुणाचं तिच्यावर प्रेम आहे, पण त्या मुलीचं मात्र त्याच्यावर प्रेम नाही. मग हा तरुण दररोज अशा प्रकारे एक एक गुलाबाचं फुल तिला देतो आहे. असं जवळपास महिनाभर चाललं. दररोज एक एक गुलाबाचं फुल आणून तो त्या मुलीला देतो आहे आणि ती याचा स्वीकार करते आहे. महिना झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ह्या मुलीने त्या तरुणाने दिलेले सगळे गुलाबाचे फुलं त्याचा गुलकंद बनवला एका बरणीमध्ये आणि महिना पूर्ण झाल्यानंतर त्या तरुणाला त्या गुलकंदाची ती बरणी त्या ठिकाणी देऊन टाकली आणि सांगितलं की हे तुझे गुलाब तुला परत घेऊन टाक. तर अशा प्रकारे यातून विनोद साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या तरुण मुलाचं त्या मुलीवर प्रेम होतं, पण तिचं मात्र त्यावर प्रेम नव्हतं. पण यातून विनोद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेमाचा गुलकंद या काव्यातून तर असे प्र के. अत्रे यांचं हे प्रेमकाव्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.